चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता 2 जून पर्यंत यंदाच्या वर्षी राज्यात 100% पोहोचणार मान्सूनचा पाऊस। सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता 2 जून पर्यंत राज्यामध्ये या ठिकाणी 100% पोहोचणार यंदाच्या वर्षी मान्सूनचा पाऊस। पण महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की राज्यामध्ये 2 जून पर्यंत जो पाऊस पोहोचणार आहे मान्सूनचा तो शक्तिशाली असणार आहे का, आणि महत्त्वाचा मुद्दा की याचं वितरण कशा पद्धतीने असणार आहे, आणि 2 जून पर्यंत जर आपल्या राज्यात मान्सूनचा पाऊस पोहोचला तर यंदाच्या वर्षी आपल्या खरीपाच्या पेरण्या ह्या कधीपर्यंत आटोपू शकतात। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून इथं शेवटपर्यंत पाहायला हवा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर समजा आपल्याला आवडला तर व्हिडिओला इथं लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की यंदाच्या वर्षी 2 जून पर्यंत राज्यात पोहोचणार मान्सूनचा पाऊस। मग यंदाच्या वर्षी असं काय घडलंय की ज्याच्यामुळे 2 जून पर्यंत राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस पोहोचणार आहे, आणि हा मान्सूनचा पाऊस 2 जून पर्यंत पोहोचला तर आपल्या पेरण्या कधीपर्यंत आटोपू शकतात? चला या महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर दरवर्षी 1 जून पर्यंत मान्सून हा जो असतो तो केरळमध्ये दाखल होतो। यंदाच्या वर्षी मान्सून हा 6 ते 7 दिवसांपूर्वीच म्हणजे जवळपास 25 तारखेच्या आसपास केरळमध्ये दाखल होताना दिसतोय, आणि याच्यामुळेच आपल्या ही पावन मायभूमीमध्ये दरवर्षी जो मान्सून 7 जूनच्या आसपास दाखल होतो तो मान्सून यंदाच्या वर्षी 5 ते 6 दिवस अगोदर म्हणजे 1 जूनच्या रात्री अथवा 2 जूनच्या दुपारपर्यंत तळ कोकणात पोहोचणार आहे। याची पोहोच जवळपास 7 ते 8 जून पर्यंत संपूर्ण मराठवाड्यापर्यंत होईल, आणि त्याच्यानंतर 15 जून पर्यंत हा जो पाऊस आहे तो खऱ्या अर्थानं संपूर्ण राज्यभर पसरणार आहे। आणि याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की 20 जून पर्यंत यंदाच्या वर्षी बऱ्यापैकी पेरण्या आटोपल्या तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग अशा परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी आपण पेरणीची घाई करायला पाहिजे का पेरणी उशिरा करायला पाहिजे? तर यंदाच्या वर्षी पेरणी योग्य पाऊस हा लवकर होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यावी लागेल की यंदाच्या वर्षी 2 पावसामध्ये असणारा पेरणीनंतरचा जो खंड असतो तो काही मोठा नाहीये, आणि हा पाऊस शक्तिशाली आहे, म्हणून टेन्शन घ्यायची गरज नाही, चिंता करायची गरज नाही। तुम्ही बिनधास्त या ठिकाणी 15 ते 20 जून पर्यंत पेरणी करून घेऊ शकता। तर पावसाबद्दलची लेटेस्ट अपडेट आणि माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो इथं सतत। मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाड आपल्याला आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळाला आहे। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून खूप खूप आभार।